आज आपण छान असा सुंदर कोकणी पदार्थ करूया। आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, आंबेही भरपूर प्रमाणामध्ये बाजारामध्ये विकायला येतात, तर छानसा आपण गोडाचा पदार्थ बनवूया आणि त्याचं साहित्य बघूया। तर हे बघा, मी इथे हे साहित्य घेतलेलं आहे। आंब्याचा रस, तांदळाचा रवा म्हणजे इडलीचा रवा, ओलं नारळ खोवून घेतलेला आहे 1 वाटी, आणि साखर। आंब्याचा रस किती गोड आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला साखर घालायची आहे, आणि अगदी अर्धी वाटी आपल्याला इथे पाणी रवा फुलण्यासाठी लागणार आहे। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सर्वात आधी आपण इडलीचा रवा भाजून घेऊया थोड्याशा तेलावर किंवा तुपावर। तर अगदी लो मिडियम फ्लेम आपण ठेवलेली आहे गॅसची। त्या लो फ्लेमवरच आपल्याला हा इडलीचा रवा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तांदळाचा रवा। विकत आणा किंवा आपण घरी तांदूळ धुवून त्याचा रवा केला तरीही चालेल। हा थोडासा बारीक आहे रवा, तुम्ही थोडासा जाड घ्या। तर आता हा आपल्याला इथपर्यंत भाजायचा आहे, त्याचा फक्त कलर चेंज होईपर्यंत आपण हा रवा भाजून घेऊया। जास्त तूप तेल टाकू नका, अगदी थोडंसं 2 चमचे टाका। आता हा भाजून झालेला आहे, थंड होऊ देऊया। आणि थंड झाल्यानंतर आपण ह्या रसामध्ये हा रवा घालून मुरवत ठेवायचा आहे आपल्याला 1 किंवा 1.5 तास। तर आता हा तांदळाचा रवा घातलेला आहे, आणि आपलं ते पाणी घेतलेलं आहे आपण अर्धी वाटी, ते कारण नुसतं आंब्याच्या रसामध्ये रवा फुगणार नाही, म्हणून थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे। आणि इथे दूध घातलेलं आहे, 1 वाटी दूध घाला, 1 वाटी रवा असेल तर, किंवा थोडंसं कमी घाला। आता मी थोडंसं कमी घातलेलं आहे, आणि हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया। आणि इथे आता आपण साखर घातलेली आहे। साखर घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळ होईल। आपल्याला आधी जरी घट्ट वाटत असेल तरी ते नंतर पातळ होईल, कारण त्याच्यामध्ये ती साखर विरघळेल आणि रव्यामध्ये चांगली ती मुरेल। आता हे बघा, हे मिश्रण असं सैलसर झालेलं आहे, आणि हे आपण 1 ते 1.5 तास झाकण मारून ठेवून द्यायचं आहे एका बाजूला। तर आता 1-1.5 तास होऊन गेलेला आहे, म्हणजे 1 तास आणि 10 मिनिटे झालेले आहे वरती। आता हे मिश्रण आपण बघूयात किती मुरलेलं आहे ते। आता हे थोडंसं मीठ घातलेलं आहे, अगदी पिंच ऑफ मीठ इथे घातलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा किंवा पाव चमचा इथे बेकिंग पावडर घालायची आहे, आणि त्याच्यापेक्षा अगदी कमी खाण्याचा सोडा घालायचा आहे। आणि ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं इथे दूध आपण इथे घातलेलं आहे, 1-2 चमचा। आणि हे आता छान मिक्स होऊ देऊ। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यामुळे हा आपला सांदणे म्हणतात, हे छान फुलणार आहे। आता छान मिक्स झालेलं आहे, आणि त्यानंतर आपण इथे हे ओलं नारळ घेतलेलं आहे खोवून, किंवा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, ते आपण इथे घातलेलं आहे। आणि इलायची पावडर घातलेली आहे। थोडंसं 1-2 टेबलस्पून इथे तूप घालायचं आहे, म्हणजे छान आपला हा मऊ होईल, खाताना घशामध्ये अडकणार नाही। हे चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, हे आता आपलं छानपैकी मिक्स झालेलं आहे, अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे, म्हणजे ही छान आता आपल्या जाळीदार होणार आहे ते सांदणं। एका ताटाला किंवा तुम्ही कुकरच्या भांड्याला हे असं तेल लावून घ्यायचं आहे किंवा तूप लावून घ्यायचं आहे। आता मी हे एका मोठ्या कढईमध्ये करणार आहे। तुम्ही कुकरला लावणार असाल तर कुकरच्या भांड्यामध्ये करा, किंवा कुकरमध्ये जे भांडं बसेल त्याच्यामध्ये करा। तर आता हे ताट घेतलेलं आहे मी छोटंसं, त्याच्यामध्ये हे पूर्ण मी घातलेलं आहे। हे भांड्याला चिकटलेलं आहे थोडंसं, ते सुद्धा मी नंतर काढून घेतलेलं आहे, आणि त्याला थोडंसं हलवून आपण एकसारखे सेट करून घेतलेलं आहे। तोपर्यंत आपण इथे कढई गरम करायला ठेवलेली होती मी मोठी, आणि त्याच्यामध्ये पाणी घालून स्टँड ठेवलेलं आहे, आणि त्याच्यावर आता आपण हे ताट ठेवलेलं आहे। आणि आता आपल्याला 15 ते 20 मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे। तुम्ही जर कुकरला करणार असाल तर 15 मिनटे शिटी न लावता वाफवून घ्या। आता ही बघा 15-20 मिनटं होऊन गेलेले आहे। आपण मीडियम टू हाय फ्लेमवर याला छानपैकी वाफवून घेतलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता, हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। त्याच्या कढाई आपण सुटलेल्या आहेत की नाही तेही बघूया। आता आपण इथे सुरी घालून बघितलेली आहे, छान अशी क्लीन निघालेली आहे, म्हणजे आपलं हे छान वाफवून झालेलं आहे सांदणं। आता आपण हे थंड झालेलं आहे, तर आपण आता हे काढून घेऊया एका ताटामध्ये, उलटं करून घेऊया, म्हणजे आपल्याला त्याला कट करायलाही सोपं पडेल।
तर आता आपण ह्याच्यावर एक मोठं ताट ठेवूया आणि त्या दुसऱ्या ताटामध्ये घालून आपण हे उलटं करून घेतलेलं आहे। हे बघा, छान असं आपलं मस्तपैकी इथे सांदणं तयार झालेलं आहे। किती झटपट तयार झालेलं आहे, रंगही सुरेख आलेला आहे। अगदी कमी साहित्यामध्ये हा पदार्थ तयार झालेला आहे आणि खायलासुद्धा खूप रुचकर आहे। तर आपण आपल्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या त्रिकोणी चौकोनी कोणत्याही आकाराच्या इथे वड्या पाडून घ्यायच्या आहे। असंच आपण खाऊ शकतो किंवा दूध गरम करायचं आणि त्याच्यामध्ये टाकून हे सांदणं खायचं, अगदी रुचकर लागतं। असा हा पारंपरिक हा कोकणी पदार्थ आहे, किती झटपट तयार होणार आहे। मैत्रिणींनो, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। आणि तुम्हीही अशी रेसिपी करत असाल तर मला तुमची रेसिपी जरूर कळवा। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एकदा तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या टेस्टी नेशन चॅनलला फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन। या सर्व पदार्थाचं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। हे बघा, आपलं असं छान असं जाळीदार पिवळं धम्मक दिसणारं हे असं आपलं गोड पारंपरिक सांदणं तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी टेस्टी नेशन चॅनलला फॉलो करत राहा। ओके, गुड बाय।